हरि ओम. आज आपण हवालदार राजेश कुमार सर त्यांची गोष्ट बघणार आहोत. 1 ऑगस्ट मध्ये म्हणजे 1 ऑगस्टला 1 ऑगस्ट 2009 मध्ये कुपवाडा जिल्हा जम्मू काश्मीरमध्ये काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशनचं ही गोष्ट आहे. तर हवालदार सर राजेश कुमार सरांची जी युनिट होती ती तिकडे पोस्ट केली होती. ते मिशनवर होते, त्यांची टीम वगैरे ते सगळे. आणि त्यांचे जे रेजिमेंट होतं त्यांचं नाव होतं 11th राजपुताना रायफल्स. ही त्यांची रेजिमेंट होती. हे इकडे पॉइंटर, एक सेकंड, पॉइंटर हे करतो. पॉइंटर 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 ही त्यांची रेजिमेंटल इन्सिग्निया म्हणजे त्यांचा लोगो असतो तो आहे. आणि ते त्या रेजिमेंटमधले एक प्लॅटून असते, त्याचं नाव होतं घातक प्लॅटून. तर घातक प्लॅटून ही अशी युनिट किंवा तुकडी असते एखाद्या रेजिमेंटमध्ये जी एकदम म्हणजे स्पेशलाइज्ड असते. काउंटर टेररिझम, वॉरफेअर मिशन्स आणि अशा अशा टाईपच्या काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समधली स्पेशलिस्ट टीम असते. तर हवालदार राजेश कुमार सर जे सरांचा फोटो आहे ते त्या प्लॅटून मधले NCO होते. NCO म्हणजे नॉन कमिशन्ड ऑफिसर. नॉन कमिशन्ड ऑफिसर ऍक्च्युली सगळ्यात लोएस्ट म्हणजे सगळ्यात काय म्हणूया आपण, बेसिक म्हणतो ना आपण, बेसिक रँक असते आपल्या आर्मी मधली. सगळ्यात लोएस्ट म्हणजे सगळ्यात खालची असते. पण ते आहे असं की हे जे घातक प्लॅटून होतं, या घातक प्लॅटूनचे ते लीडर होते. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की रँक जरी सगळ्यात कमी असली तरी त्यांना जबाबदारी मात्र सगळ्यात मोठी मोठी दिली होती. त्यांच्या ट्रेनिंगमुळे, त्यांच्या ओव्हरऑल म्हणजे काय म्हणतात फिटनेसमुळे वगैरे त्यांना जबाबदारी, लीडरची जबाबदारी दिली होती, जरी त्यांची रँक कमी असली तरी. तर कुपवारा जिल्हा म्हणजे तुम्हाला एक फोटो दाखवतो. कुपवारा जिल्हा मध्ये ऑपरेशन होतं, जसं आधी म्हटलं तसं. तर इन्फॉर्मेशन किंवा इंटेलिजन्स आणि अशी खबर मिळाली होती की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, आता हा मॅप आहे, तर मॅपमध्ये जिथे माझा पॉइंटर आहे ती एरिया आहे. आणि डाव्या बाजूला जे आपण बघतोय, जे ब्लू कलरमध्ये जे असं हायलाइटेड आहे ते ऍक्च्युली जे रेड मध्ये जे हायलाइटेड आहे ते संपूर्ण काश्मीर आता आपलाच आहे. पण काही भाग असं म्हणतात की पाकिस्तानने ऑक्युपाय केला आहे आणि इकडचं उजवीकडचं चायनाने ऑक्युपाय केलेला आहे. तर जे अगदी बॉर्डरिंग जे आहे ना, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आणि आपलं काश्मीर जे आहे त्याच्या अगदी बॉर्डरिंग एरियामध्ये ते कुपवारा जिल्हा आहे, तिकडे ऑपरेशन होतं. अजून एक पुढचा फोटो थोडासा झूम इन मध्ये इकडे जास्त चांगला दिसेल. तर इकडे असं ब्लू जे हायलाइट मध्ये आहे ना, ते बाउंड्री त्याची, आणि इकडे अगदी बारीक असं इथे जिथे माझा पॉइंटर गोल फिरतोय तो कुपवारा, म्हणजे ते सेंटर आहे असं म्हणायचं. आणि इकडे व्हॅली ऑफ काश्मीर वगैरे, हे सगळे पहाडी एरिया आहे. आणि असं हे बांगूस का बांगस, माझं त्याचं प्रोनाऊन्सिएशन एवढं मला कळलं नाही. पण हे बांगूस व्हॅली जे आहे ते कुपवारा जिल्हा मधलं एक खूप मोठं म्हणजे डोंगर असं लाईन, म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, डोंगराची सिरीज अशी आहे. तर तिकडे कसं आहे की खूप दाट जंगल एरिया आहे. आणि त्या अशा एरियामध्ये सर्च ऑपरेशन करायचं होतं. आता कसं आहे की पहाडी ठिकाण आहे, जवळजवळ 5,000-6,000 मीटर उंच, म्हणजे त्याची उंच उंच दऱ्या, डोंगर, पहाडी, आता काश्मीर आहे ना. तर तिथे लपून बसलेले हे जे टेररिस्ट होते त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली होती, आतंकी टेररिस्ट. तर त्यांना शोधायचं आणि एलिमिनेट करायचं, म्हणजे त्यांना मारायचं, अशी ऑर्डर्स होते. म्हणजे हेच मिशन होतं. त्यामुळे बघू शकतो आपण की किती विश्वासू किंवा रिलायबल इन्फॉर्मेशन लागणार होती, हे दिसून येतं. आणि खूप अवघड परिस्थिती असते खरं अशा मिशन्समध्ये, खूप जोखीम असते अशा अशा टाईपच्या ऑपरेशन्समध्ये. तर जेव्हा सरांची टीम त्या जागेवरती पोहोचली, ज्याची इन्फॉर्मेशन किंवा खबर आपल्याला मिळाली आहे, तेव्हा अचानक समोरून फायरिंग सुरू झाली. इकडे आहे का? हा आहे. अचानक समोरून फायरिंग सुरू झाली. तर पहाडी किंवा डोंगर, म्हणजे आता चित्रामध्ये पण बघतोय इकडे डोंगर आहे. आता हे एकाच बाजूचा स्नॅप आहे, अजून त्याच्या मागच्या बाजूला आणि अनेक अनेक ठिकाणी असे डोंगर आहेत, पहाडी आहेत. तर तिकडनं त्यांना काय ऍडव्हान्टेज होता की ते वरती होते ना, ते सगळे त्या पहाडाच्या टोकावरती होते आणि त्यांना ते दिसत होतं, खालचं सगळं क्लिअर दिसतं. त्याच्यामुळे त्यांना ऍडव्हान्टेज होता. आपण खालनं वरती त्यांना एलिमिनेट करायला चढतोय, पण त्यांना वरनं तर क्लिअर दिसतं सगळं.
तर ते म्हणजे आपल्याला म्हणजे त्यांनी अचानक फायरिंग सुरू केलं, त्याच्यामुळे आता सामोरे जाऊन त्याच्या त्या फायरिंगच्या सामोरे जाऊन स्वतःचा बचाव करत म्हणजे असे झाडांमागे कव्हर घेऊन म्हणजे लपून वगैरे असे आपले जे राजेश कुमार सर आहेत त्यांची टीम काउंटर फायर करत होती. तर आता एक पुढे एक शब्द येतो त्याला म्हणतात अंडरग्रोथ. तर अंडरग्रोथ म्हणजे काही नाही, त्याचं ते स्टेटमेंट आहे स्क्रॅम्बल्ड इन टू द अंडर अर्थ, अंडरग्रोथ सॉरी स्क्रॅम्बल्ड इन टू दी अंडरग्रोथ. तर स्क्रॅम्बलिंग म्हणजे काय नाही, सगळेजण एकत्र येतात आणि मग नंतर हळूहळू स्प्रेड आउट होतात, असं एकत्र येतात. आणि अंडरग्रोथ म्हणजे जसं पहाडी असते ना, तर पहाडीचं टोक आणि त्याच्या खाली असतं ना, म्हणजे जिथनं पहाडी सुरू होते किंवा त्याचं खालची बाजू असं म्हणतात, खालची बाजू. पण तिकडे जंगल असल्यामुळे सगळे झाडं झुडपं खूप असतात. आणि जसं आधी म्हटलं तसं दाट जंगल असल्यामुळे तिकडे समोरचं काय लवकर दिसत नाही. तर जसं आता इकडे एक माणूस चाललाय या चित्रामध्ये, आपल्याला वाट पण दिसत नाही त्याची, पाऊल वाट कुठून तो चाललाय, पण त्याच्या छातीपर्यंत जवळपास पालापाचोळा आहे आणि झाडं झुडपं नुसती झाडं काहीच काहीच दिसत नाही. तर असं तिकडनं अचानक फायरिंग सुरू झाली. तर तेव्हा ते म्हटले की अंडरग्रोथ वरनं म्हणजे तिकडे ते कव्हर घेतलं त्यांनी या अशा डोंगराच्या ठिकाणी आणि तिकडनं काउंटर फायरिंग सुरू केली. तर सरांनी झाडांच्या मागे मागे, सर म्हणजे आपले राजेश कुमार सर, ते झाडांच्या मागे मागे म्हणजे एका झाडांपासून दुसऱ्या झाडामागे असं नाही का कव्हर करत करत त्या एका एका वन ऑफ द टेररिस्ट म्हणजे एक जो तिकडे आतंकवादी होता त्याच्या थोडंसं जवळ गेले. पण कसं की हे खूपच रिस्की म्हणजे ऍक्च्युली हायली रिस्की निर्णय घेऊन सर तिकडे गेले आणि त्या टेररिस्टला एलिमिनेट केलं. तर म्हणजे वन डाऊन, एका आतंक्याला मारलं. मग असं झालं, त्याच्यामुळे थोडंसं शांतता. मग परत सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन रिझ्यूम झाला. म्हणजे जे काही ते करत होते ऑपरेशन जे सुरू होतं त्याच्यात एकाला आपण एलिमिनेट केलं, आता पुढे परत कंटिन्यू मिशन अजून कम्प्लीट, मिशन अकम्प्लिश नव्हतं झालं अजून. तर पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू झालं. तर असंच पुढे जाताना डोंगरावरून आता डोंगरीच आपला एरिया आहे, तर त्याच्या अपस्लोप अपस्लोप म्हणजे आता हे कसे इंग्रजी टर्म्स आहेत टिपिकल, की आता अंडर ग्रोथ म्हणजे त्याच्या खाली, डोंगराच्या खाली, अपस्लोप म्हणजे थोड्याशा स्लोपच्या वरती. तर तिकडनं अचानक दोन जे टेररिस्ट होते त्यांनी ओपन फायर केलं. पुढे गेल्यावरती होतं म्हणजे आता असं समजा इकडे एखादी एरिया असेल की इकडे आपण लपलोय, पॉइंटर जिथे तिथे, आणि तिकडनं मग तिकडे आपण आणि इकडनं समोरनं कुठून तरी फायरिंग सुरू झाली. तर म्हणजे आता म्हणजे काय सिच्युएशन किंवा परिस्थिती अशी होती की त्या टेररिस्टच्या फायरिंगमध्ये सरांची जी टीम आहे ती म्हणजे ती दगावणार होती, कारण की ते वरनं फायर करतायत ना, वरनं फायर करतायत. त्याच्यामुळे त्यांच्या एकदम लाईन ऑफ फायर मध्ये येऊन त्यांना कदाचित गोळी लागणार होती म्हणजे त्यांच्या सरांच्या टीमला. तर आता अशामध्ये काय करायचं बरं, म्हणजे विचार करायला खरं तर बिलकुल वेळ नाही, 0 सेकंद विचार करायला की आपण याच्या पुढे काय करावं बा. की म्हणजे आता काउंटर अटॅक करू का, काउंटर अटॅक करू म्हणजे समोरनं गोळी मारतो तर मी पण गोळी मारू का, काउंटर फायर. मग की स्वतःचा बचाव करू की कव्हर घेऊ म्हणजे कुठेतरी झाडाच्या मागे किंवा असं एखादा दगड वगैरे पडला असेल त्याच्या खाली जाऊन म्हणजे त्याच्या मागे जाऊन लपू का, झाडामागे लपू का, किंवा ते संपूर्ण साष्टांग पोझिशन असते बघा, त्याला प्रोन म्हणतात. म्हणजे पूर्ण असं खाली आपण झोपलेलो असतो, छाती पण जमिनीला लागलेली असते आणि बंदूक अशी वर असते, त्याला प्रोन प्रोन पोझिशन म्हणतात. असं तुम्ही म्हणजे गोळ्यांपासून आपल्याला म्हणजे आपण वाचलो पाहिजे म्हणून असं करू का, की त्यांची सगळे फायरिंग होईपर्यंत वेट करू, काय करू म्हणजे इतके सगळे ऑप्शन्स आहेत का आपल्याजवळ, म्हणजे याचा देखील विचार करायला वेळ नाही आपल्याला. म्हणजे अजिबातच वेळ नाही, इतकं तो मुवमेंट असतो, म्हणजे तो एक वेळ असते ती. तर म्हणजे सरांनी काय केलं, सर म्हणजे आपले हवालदार राजेश कुमार सरांनी जे केलं ना पुढे, दॅट वॉज अनइमॅजिनेबल म्हणजे अनकम्पेरेबल. अद्वितीय अशा प्रकारचं त्यांनी साहस दाखवलं पुढे. सरांनी काय केलं, इनकमिंग लाईन ऑफ फायर मध्ये येऊन स्वतःला एंगेज केलं, म्हणजे त्या टेररिस्टला एंगेज केलं आणि आपल्या टीमला वाचवायला ते त्या लाईन ऑफ फायर मध्ये गेले. म्हणजे टीमला ब्लॉक करायचं, जसं गोलकीपर गोल ब्लॉक करतो ना तसं ब्लॉक करायला गेले सर. आणि त्या काउंटर फायर म्हणजे फायरिंग करत करत असं ते आपल्या टीमच्या समोर जाऊन उभे राहिले, असं इमॅजिन करूया. या अशा झाडाझुडपांच्या याच्यातनं ते आपल्या टीमला वाचवण्याकरता त्यांनी काउंटर लाईन ऑफ फायर मध्ये आले. इम्पॉसिबल आहे, असं कधी होत नाही खरं. तर सरांनी ते लाईन ऑफ फायर मध्ये येऊन त्या टेररिस्टला मारलं. आणि पण म्हणजे ऑब्व्हियसली आता ते जे काउंटर फायर करत होतं तेव्हा सरांना लाईन ऑफ फायर मध्ये होतेच सर, त्याच्यामुळे त्यांना गोळ्या लागल्या. पण त्यांनी त्या टेररिस्टला मात्र मारलं होतं, एका वन ऑफ द टेररिस्टला एलिमिनेट केलं होतं. आणि जेव्हा त्यांना गोळ्या लागल्या त्याच्यानंतर ऑब्व्हियसली काय रक्त वाहत होतं, म्हणजे
खूप खूप रक्त वाहत होतं, पण तरी सरांनी काही विचार नाही केला त्याचा की गोळ्या लागल्या तरी थांबतो वगैरे, असं काही नाही. सरांनी फायरिंग कंटिन्यू केली आणि म्हणजे सगळ्या टीमनी पण कंटिन्यू केली, सरांनी पण कंटिन्यू केली आणि त्या दुसऱ्या टेररिस्टला पण त्यांनी एलिमिनेट केलं. त्याच्यामुळे झालं काय परिस्थिती म्हणजे अपडेट इज थ्री थ्री डाऊन, म्हणजे आधीचा एक आणि मग नंतर आताचे दोन, असे 3 टेररिस्टला आपण मारलं. पण रक्त मात्र खूप वाहत होतं, म्हणजे पाण्यासारखंच रक्त वाहत होतं. कारण की जसं जसं पाण्याचं आपण नळ नळ म्हणजे नळ जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा पाणी कसं व्हायला लागतं किंवा यायला लागतं, तर तसं सरांच्या म्हणजे पोटातनं, म्हणजे ॲब्डॉमेन एरिया म्हणजे पोटातलं तिकडनं खूप वाहत होतं. पण त्यांना म्हणजे त्यांना ते काही तिकडे काही सरांचं काही लक्ष नव्हतं. त्यांना तिसरा टेररिस्ट दिसला तिकडे आणि त्यांनी त्याला पण त्याच्या जवळ गेले, त्याला धरलं आणि म्हणजे चांगलं फाईट दिली, म्हणजे काय म्हणूया बॉक्सिंग वगैरे अशी सुरू झाली त्यांची, हँड टू हँड कॉम्बॅट. आणि हँड टू हँड कॉम्बॅटमध्ये त्याला पण त्यांनी धरलं आणि त्याला पण मारलं, म्हणजे 4 डाऊन, टोटल 4. म्हणजे हे खरं तर अशक्य आहे माहिती आहे का, की अशा अशा परिस्थितीमध्ये असं काहीतरी विचार करणे, म्हणजे विचार येणे फर्स्ट अँड फॉरमोस्ट, की आपण असं काहीतरी करू, लाईन ऑफ फायरमध्ये जाऊ आणि मग नंतर गोळ्या खाऊन घेऊ आपल्या टीमला वाचवायला. तर हे म्हणजे खरं तर म्हणजे इम्पॉसिबल वाटतं. आणि म्हणजे आमचं कसं आहे की आम्ही रंगपंचमीला, म्हणजे आजकाल तर कोणी खेळतं का नाही माहिती नाही, पण आधी खेळायचो. तर रंगपंचमीला कोणीतरी अशी पिचकारी मारली की आम्ही असं अरे रे लागलं असतं बरं का, असं वगैरे आपण करतो. म्हणजे अर्थात काय सणावर वगैरे मी काय कमेंट वगैरे करत नाही, पण जस्ट एक एक सांगतो, कंपॅरिझन वगैरे नाही, जस्ट एक सांगतो. आणि कधी कधी असं होतं की पिचकारी लागली तर एकदम असं म्हणजे कोणीतरी आपला अपमान झाल्यासारखं कधी कधी फील होतं, की अरे यार काय आपल्याला लागून गेलं, आपण पण आता त्याला त्याच्यावर पिचकारी मारू वगैरे, असं म्हणजे अशा टाईपचं वाटतं. म्हणजे अनरिलेटेबल आहे खरं. म्हणजे आम्ही अशा गोष्टी स्वप्नात पण खरं तर विचार करू शकत नाही, हे अशा अशा टाईपचे मिशन वगैरे. तर म्हणजे सरांनी अर्थात सरांना वीरमरण आलं तेव्हा, कारण की त्यांना खूप खूप लागलं होतं, खूप इंजुरी झाली होती. आणि त्यांना म्हणजे त्या दिवशी 1 ऑगस्ट 2009 तेव्हा ते ते त्यांना वीरमरण आलं. आणि अशा अफाट साहसी कामगिरीबद्दल त्यांना मरणोपर्यंत अशोक चक्र हे प्रदान करण्यात आलं. अशोक चक्र म्हणजे हायेस्ट पीस टाइम गॅलेंट्री, म्हणजे जेव्हा युद्ध परिस्थिती नसते, जसं कारगिल 1999चं कारगिल हे युद्ध होतं, म्हणजे फुल फ्लेजेड वॉर होतं युद्ध, पण हे वॉर नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना पीस टाइम गॅलेंट्री अवॉर्ड प्रदान करण्यात आला, अशोक चक्र, देशाचं सगळ्यात फर्स्ट, नंबर 1. तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती अशी की त्यांचा जन्म हरियाणा राज्यातल्या सोनीपत नावाचं जे सिटी आहे किंवा जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट तिकडचं आहे, आणि अत्यंत साधं कुटुंब आहे त्यांचं. जर आपण रँक पण बघितली, हवालदार म्हणजे सगळ्यात लोएस्ट, म्हणजे त्यांचं शिक्षण पण काही खूप असं भारी वगैरे झालं असणार आहे असं पण काही नाही. ते ट्रेनिंगला जातात आणि त्यांचं म्हणजे त्यांची एंट्री जी असते ना प्रोसेस, ती थोडीशी वेगळी असते नॉन कमिशन्ड आणि ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्सची ॲज कम्पेअर टू कमिशन, म्हणजे सीओ. कमिशन्ड ऑफिसर्सचे असतं ना, ते परीक्षा द्यावी लागते, इंटरव्ह्यू द्यावा लागतो 5-5 दिवसाचा. तर त्याची ती प्रक्रिया वेगळी असते, यांची प्रक्रिया वेगळी असते. यांच्या जास्त करून याच्यावरती फिजिकल फिटनेसवरती जास्ती फोकस असतो, कारण की त्यांना ते मिशनसाठी टीममध्ये रेडी करायचं असतं त्यांना, त्याच्यामुळे त्यांचं ट्रेनिंग आणि एंट्री सगळी वेगळी असते. आणि त्यांच्या मागे त्यांची पत्नी श्रीमती बीता देवी यांना ते अशोक चक्र त्यांनी रिसीव्ह केलं. त्याच्या आधी आपण बघूया की राजपुताना रायफल्स त्यांचा जो रेजिमेंट आहे त्याचा लोगो आहे थोडासा मोठ्या ह्याच्यात, 2 कटारी आणि एक तो टिपिकल एक असा तो बांबूचा बहुतेक तुतारी असते ती, आणि आर म्हणजे राजपुताना रायफल्स. आणि हे सरांची पत्नी श्रीमती बीता देवी यांनी आणि आपले राष्ट्रपती तेव्हाचे प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना प्रदान केलं अशोक चक्र. तर म्हणजे खूप असं शेवटाकडे चालू आहे की खूप अभिमान वाटतो खरं तर, की म्हणजे कधी कधी तर शब्द अपुरे पडतात जेव्हा आपल्या आपल्या सैनिकांची किंवा आपल्या जवानांची जेव्हा शौर्य गाथा जेव्हा बघतो, अभ्यास करतो तेव्हा. तर असे शूरवीर जवान आपल्या देशाचं रक्षण करतात याचा पण खूप खूप अभिमान वाटतो. आणि दैनंदिन आयुष्यात किंवा व्यवहारात काही ताणतणाव असले म्हणजे असतातच, तर ते अचानक काही मिनिटातच एकदम म्हणजे गायबच होऊन जातात. आणि म्हणजे कारण की अधिक काय आहे ना, की अधिक स्वतःचे पाय, म्हणजे असं मला वाटतं अधिक स्वतःचे पाय जमिनीवर ती ठेवायला पाय जमिनीवर ठेवायला आपण प्रवृत्त होतो. आणि असं पण वाटतं की आमच्यावरती जरा मोठी जबाबदारी आहे देशाबद्दल, असं पण वाटतं.
आणि चांगला माणूस एक एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न ऑटोमॅटिकली होऊ लागतो. तर म्हणजे खरं तर हा स्वाध्याय किंवा अभ्यास केल्यानंतर मला काही सुचतच नव्हतं, कारण की काय रिॲक्शन देऊ, काय रिस्पॉन्स देऊ, म्हणजे वाचून झाल्यावरती, अभ्यास केल्यावरती काहीच कळत नव्हतं. इतकं म्हणजे मनाला भिडलं ते. आणि अशा अनेक गोष्टी आणि वीर पराक्रम आहेत ते आपण पुढे बघत राहूच. आणि जे जे काही बोलणं झालं ते स्वामीजींच्या चरणी अर्पित करून थांबतो. जय हिंद. वंदे भारत. हरिओम.